नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज सुरुवातीलाच एक चूक कबूल करायची आहे. मुंबई महापालिका किंवा एकूणच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले, त्या संबंधातला पहिला माझ्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ मी टाकला होता. त्यामध्ये बिहारची आमदार आणि लोकगायिका मैथिली ठाकूर हिने मुंबईत प्रचारासाठी आल्यानंतर एक गीत गायलं, असा जो संदर्भ मी सांगितला होता, तो संदर्भ चुकीचा नव्हता. फक्त ते गीत नाहीये, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आणि गायलेलं भजन आहे. हे मला माहित नव्हतं. मी बालपणापासून केव्हा तरी या गाणं हे रेकॉर्ड म्हणून गाणं ऐकलेलं होतं, त्यामुळे ते गाणं आहे असा माझा समज होता. पण अनेक ठिकाणी मला ईमेल वगैरे मेसेज करून अनेकांनी मला माझी चूक दुरुस्त करून दिली. माझी चूक दाखवणाऱ्यांचे मी आभार मानतो आणि चूक कबूल करतो. हे करायचं असतं एवढ्यासाठी की अन्यथा तुम्ही तुमच्या चुका रेटून नेता. कोणीतरी आपल्या चुका दाखवतो, तो खरा तर आपला प्रामाणिक चाहता असतो, कारण तो आपल्याला दुरुस्त करायला बघत असतो, आपल्याला चुकण्यापासून रोखत असतो. आणि म्हणून संत वचन आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तो आपल्याला दुरुस्त करत असतो. त्यामुळे टीकाकार हा किती महत्वाचा असतो हे लक्षात येतं. आणि मी हे पहिल्यापासून पाळत आलोय. मला कुठलीही चूक कबूल करायला कधीही लाज वाटत नाही, कारण मी माणूस आहे. मी सर्वज्ञ नाही, मी परमेश्वर नाही, सर्वज्ञानी नाही, आणि त्यामुळे माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. हा, इथे ते गाणं नाही तर भजन आहे, ही चूक खरी आहे. पण तरीही जो आशय म्हणून मी सांगितलेला होता, मांडलेला होता, त्या आशयामध्ये फरक पडत नाही. मी त्याच्यात देवच्या जागी देवा असा तो बदल केलेला होता. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हटलं जातं आणि त्या अर्थाने मी तो वापर केला होता. पण असो, संदर्भ देताना लोकगीत आणि भजन किंवा राष्ट्रसंत असलेल्या तुकडोजी महाराजांचे हे काय ते भजन आहे, हे मला माहिती नव्हतं. हे माझं अज्ञान आहे, हे मी कबूल करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय साफ आहे मित्रांनो. ज्या देवाभाऊच्या संबंधाने महापालिका निवडणुकांच्या विजयाच्या निमित्ताने मी तो व्हिडिओ केला होता, त्या देवाभाऊंची कृपा आता उद्धव ठाकरेंना पाहिजे मुंबई महापालिकेत महापौर बसवण्यासाठी. पण आपण त्याच माणसाची दगाफटका केला, तादांत खोटं नाटं त्याला बोललो, त्याला अनेक अपशब्दांनी बेजार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल कसलीही तक्रार न करता त्याच फडणवीसांनी तुमच्यावर बोलता बोलता मात करून दाखवली. पण ही मात फडणवीस करणार होते, किंबहुना त्यांनी त्याचे संकेत दिले होते, हिंट दिली होती. हे समजण्या इतकी सुद्धा उद्धव ठाकरे यांची बुद्धी दीर्घकाळ जागेवर राहिलेली नाही. आपल्यावरची टीका असो, आपल्यावरचं कौतुक असो, हे समजून घेणं आवश्यक असतं. नाही तर कौतुक आपण ज्याला समजतो, त्याला प्रत्यक्षात अनेक नालायक लोक आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात आणि कपाळमोक्ष झाला तर आपला होणार असतो, चढवणाऱ्यांचा होत नाही. याचं ज्याच्याकडे तारतम्य असतं त्याची बुद्धी ठिकाणावर आहे असं म्हणता येतं. उद्धव ठाकरेंची नाहीये असं छाती ठोकपणे सांगता येतं, कारण त्यांना आपल्या चुका दाखवणाऱ्यांकडे बघायला वेळ नसतो आणि कौतुक जे चालतं त्याच्यामध्ये ते मशगूल राहतात आणि म्हणून गाफील राहतात आणि म्हणून प्रचंड नुकसान होतं. असो, जे काही आज घडताना बघतोय आपण, साधारणतः गेली 3.5-4 वर्ष होताना आपण बघतोय, हे अचानक घडले असं समजू नका. भाजपचं षडयंत्र म्हणून जे आरोप करतात, त्या मूर्खांना षडयंत्र या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का, असा मला कधी कधी प्रश्न पडतो. कारण षडयंत्र असेल तर ते उलगडून सांगता आलं पाहिजे, आणि षडयंत्र नसेल आणि सावधानतेचा इशारा असेल तर त्याला सुद्धा षडयंत्र समजून जर कोणी टिमक्या वाजवत असेल तर त्याचा कपाळमोक्ष फडणवीस किंवा भाजप किंवा इतर कोणी करण्याची गरज नाही. तो स्वतःचाच कपाळमोक्ष करून घेत असतो.
त्याला कोणी मारण्याची गरज नसते, अशी आजच्या एकूण विरोधी पक्षाची अवस्था आहे. आणि म्हणून तुमच्यावर चाल करून येतोय, तुम्हाला हरवण्याची मी खुणगाट बांधलेली आहे, हे जर फडणवीस किंवा भाजपने तुम्हाला आधीपासून सांगितलेलं असेल तर त्याबद्दल जागरूक राहून आपला कमीत कमी बचाव करणं आणि शक्य झालं तर भाजप किंवा आपल्या विरोधकांचं षडयंत्र अपयशी करणं हे तुमचं कर्तव्य बनतं, स्वार्थासाठी कर्तव्य बनतं. पण त्याचंही भान सत्तेची नशा चढलेल्या उद्धव ठाकरेंना नव्हतं. कारण देवेंद्र फडणवीसांनी हा जो इशारा दिलेला होता तो इशारा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिला होता आणि त्याला आता जवळजवळ 4 वर्ष पूर्ण होतील येत्या 2-3 महिन्यामध्ये. तारीख होती 1 मे 2022 आणि हा संदर्भ, ही घटना मी यापूर्वी अनेकदा माझ्या व्हिडिओतून परत परत सांगितलेली आहे की बघा, फडणवीस बोलतात तो कोणीही वायफळ शब्दाचा वापर ते करत नाहीत, रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन तोंडाची वाफ दवडत नाहीत. अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आणि महत्वाच्या शब्दात देवेंद्र फडणवीस बोलत असतात, इशारा देत असतात. वेळीच जागे झालात तर तुमचा बचाव होऊ शकतो, अन्यथा तुमचा दुष्परिणाम तुमच्यावरचा अपरिहार्य असतो आणि तो झालेला आहे. मी तारीख परत परत एकदा सांगतोय, 1 मे 2022 ज्या दिवशी संभाजीनगर, ते तेव्हा संभाजीनगर नव्हतं, तेव्हा ते औरंगाबाद होतं. त्या औरंगाबादमध्ये आणि आजच्या संभाजीनगरमध्ये त्या तारखेला संध्याकाळी सूर्य मावळताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनाची सभा होणार होती आणि ती सभा सुरू होण्यापूर्वी तोच दिवस महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी मुंबईमध्ये पूर्व उपनगराच्या सुरुवातीला सोमय्या ग्राउंड आहे, तिथे भारतीय जनता पक्षाने सुद्धा महाराष्ट्र दिन साजरा केला होता आणि त्या महाराष्ट्र दिनाचा किंवा समारंभाचा आणि सभेचा समारोप तत्कालीन विरोधी नेते आणि आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांचं भाषण संपलं आणि विनाविलंब 4-5 मिनिटांमध्ये औरंगाबादमध्ये, तेव्हाच्या आजच्या संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांचं भाषण चालू झालं. राज ठाकरे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, हे त्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात होते दोघेही. आज वेगवेगळ्या जागी आहेत. देवेंद्र फडणवीस आज सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत आणि राज ठाकरे मात्र उद्धव ठाकरेंच्या गोटात दाखल झालेले. तर त्या महाराष्ट्र दिनाच्या सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना एक इशारा दिला होता, गंभीर इशारा दिला होता की तुम्ही स्वतःला महाराष्ट्र समजू नका, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस सुद्धा नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता सुद्धा नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई सुद्धा नाही. ही गोष्ट मी वारंवार माझ्या व्हिडिओतून सांगितलेली तुम्हाला आठवत असेल. आणि जेव्हा जेव्हा मी सांगितलं तेव्हा मी एक सांगत होतो की जो इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला त्या इशाऱ्यामध्ये एक वाक्य अधिक जोडता आलं असतं किंवा जोडलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांनी उच्चारलेलं नव्हतं. ते वाक्य होतं, तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही. 1 मे पासून 20 जून पर्यंत बरोबर 50 दिवसात फडणवीसांनी आपले शब्द खरे करायला सुरुवात केली. 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत्या. त्याच्या 10 दिवस आधी राज्यसभेच्या निवडणुका होत्या 10 जून 2022. त्या दिवशी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख असलेले उमेदवार यांचा पराभव करून
भाजपने कोल्हापूरचेच महाडिक यांना निवडून आणलं होतं आणि त्यासाठी अपरात्र होईपर्यंत मतमोजणी संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये बसलेले होते आणि संख्याबळ नसताना त्यांनी हा जादा तिसरा राज्यसभेचा खासदार निवडून आणला होता. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता नाही, हे ठणकावून सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही म्हणजे शिवसेना नाही हे वाक्य उच्चारलं नाही, पण त्या योजनेचा किंवा त्या षडयंत्राचा अंमल 10 आणि 20 जून 2022 ला सुरू केला आणि पुढल्या 20 दिवसामध्ये 10 जून पासून 30 जून पर्यंत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं. बोलल्यापासून 40व्या दिवशी राज्यसभा निवडणुकीत आपली हक्काची जागा आहे म्हणून जी उर्मी गुर्मीमध्ये जे उद्धव ठाकरे छत्रपती संभाजी राजे यांना म्हणाले होते तिकीट हवं असेल तर शिवसैनिक व्हावं लागेल, मातोश्रीवर येऊन हातावर शिवबंधन बांधावं लागेल, असं गुरमीत जे उद्धव ठाकरे बोलत होते, इतकी त्यांची ती हक्काची राज्यसभेची जागा होती. तो उर्मटपणा सहन न झाल्यामुळे संभाजी राजे यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यानंतर फडणवीसांनी त्या जागी महाडिक हा कोल्हापूरचा उमेदवार आणला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख, त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, सूर्यकांत किंवा असं काहीतरी होतं, त्याला उभा केला आणि तिथे अत्यंत धूर्तपणे सारसूतपणे उद्धव ठाकरेंच्या हक्काच्या जागेवर हल्ला करत देवेंद्र फडणवीसांनी आपला तिसरा उमेदवार राज्यसभेत निवडून आणला. खरं तर तिथून घरघर लागली होती, पण डोकं ठिकाणावर यायला माणूस शुद्धीत असावा लागतो. सत्तेची नशा ही इतर कुठच्याही नशेपेक्षा धुंद करून टाकणारी असते आणि उद्धव ठाकरे त्या धुंदीतून बाहेर पडले नव्हते. म्हणूनच पुढच्या 10 दिवसात विधान परिषदेसाठी जी निवडणूक झाली त्यामध्ये परत भारतीय जनता पक्षाने तिसरा नव्हे तर 5वा उमेदवार उभा केला होता. 4 हक्काने निवडून येणार होते, 5व्यासाठी पुरेसं संख्याबळ नव्हतं. तरीही मला वाटते प्रसाद लाड हा 5वा उमेदवार होता भाजपचा आणि तो सुद्धा 20 जून 2022 ला फडणवीसांनी निवडून आणला आणि नुसता निवडून आणला नाही, त्या निवडणुकीचे निकाल येत असताना शिवसेनेत फूट पडते. शिवसेनेचे 18-20 आमदार उठून महाराष्ट्राबाहेर सुरतला निघून गेले, ही बातमी होती. 20 तारीखला रात्रीपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बातम्या चालू होत्या आणि सकाळी सूर्य उगवला तर बातमी आली एकनाथ शिंदे 18-20 आमदार घेऊन सुरतला गेलेले आहेत आणि त्यांना पटवून परत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपले 2 विश्वासू लोक पाठवले. एक होते नार्वेकर आणि दुसरे होते पाठक का फाटक. शेवटी ते फाटकच एकनाथ शिंदेना जॉईन झाले, उरले फक्त नार्वेकर यांच्याबरोबर. आणि पुढचा कालखंड काय तो घटनाक्रम तुम्हाला माहितीये, गुवाहाटी वगैरे झालं आणि अवघ्या 10 दिवसांनी उद्धव ठाकरे यांना तडकाफडकी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा ते जे काही षडयंत्र किंवा ती जी काही रणनीती होती त्या रणनीतीचा सगळ्यात मोठा भाग हा मुंबई महापालिकेची निवडणूक होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले ते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, हे तिसरं वाक्य होतं. आणि आता काल परवा जे महापालिकेचे निकाल लागले ते जर बारकाईने समजून घ्यायचे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या उबाठा शिवसेनेला मागे टाकून भारतीय जनता पक्ष हा 1.5 पट अधिक नगरसेवक घेऊन सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. सर्वात मोठा पक्ष भले बहुमत नसेल तरीही भाजप हा मुंबईतला सर्वात मोठा पक्ष झालाय आणि मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देणारे जे
उद्धवरावांचे भाचे वगैरे आहेत, त्यांचे दात या निवडणुकीने घशात घातले. मुद्दा तेवढाच नाही मित्रांनो, त्यानंतर एक आणखीन घटना घडली, ती म्हणजे शिवसेना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटली. शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या दोन्हीही गोष्टी उद्धव ठाकरेंना गमवाव्या लागल्या. निवडणूक आयोग, विधानसभेचे अध्यक्ष या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांचा निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावर अधिकार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. त्याच्यावर सुप्रीम कोर्टात केलेली केस अजूनही धूळ खात पडलेली आहे. मी बोलतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तुम्ही ऐकत असाल त्या दिवशी त्या खटल्याची किंवा त्या याचिकेची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली असेल. पण मुद्दा तो नाहीये. कदाचित कोर्टात त्याची 2-4 दिवसात काही सुनावणी होऊन निकाल येईल किंवा तारीख पडेल. पण मुद्दा एकच आहे की 1 मे 2022 सोमय्या ग्राउंड वरून देवेंद्र फडणवीसांनी जो गंभीर इशारा दिला होता तो पुरा केला. तोंडाची वाफ दवडली नाही. एक तर तू राहशील किंवा मी राहीन असल्या धमक्या उद्धव ठाकरे देत होते. असली अनर्गल भाषा देवेंद्र फडणवीसांनी एकदाही वापरली नाही. अत्यंत सोजवळ भाषेत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, हे बोललेले शब्द देवेंद्र फडणवीसांनी खरे करून दाखवले. जन्माने नागपूरकर असलेल्या माणसाने मुंबईत येऊन आपला मराठी बाणा सिद्ध करत उद्धव ठाकरे यांनी जो मराठी बाण्याचा मुखवटा चढवला होता तो उतरवून दाखवला. आणि म्हणून मी सांगतो की बाळासाहेबांचा वारसा तुमच्याकडे नाही हे सुद्धा दाखवण्याची सुरुवात याच निवडणुकीत झालीय. कारण बाळासाहेबांचाच एकनाथ शिंदे हा शिवसैनिक शिवसेनेचा ठाण्यातला बालेकिल्ला अबाधित राहू शकला, अबाधित ठेवू शकला. पण बाळासाहेबांचा पुत्र म्हणून सतत 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 बाप चोरल्याची रडगाणं गाणारे उद्धव ठाकरे यांना मुंबईतला आपल्या पित्याने उभारलेला बालेकिल्ला टिकवता आलेला नाही. ठाकरे ब्रँड बोलणारे आहेत, त्यांच्या मेंदूत प्रकाश पडेलच असं नाही. कारण ब्रँड ठाकरे नव्हता, ब्रँड बाळासाहेब होता. हे मी गेले काही महिने ओरडून ओरडून सांगतोय. ब्रँड म्हणजे मूल्य असतात, ब्रँड म्हणजे क्वालिटी असते, गुणवत्ता असते. बाळासाहेब हा ब्रँड होता कारण बाळासाहेबांकडे जी गुणवत्ता होती त्या गुणवत्तेचं गारुड अख्ख्या मुंबईवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडे ती गुणवत्ता नाही. पण ती गुणवत्ता वारशामध्ये, विचारामध्ये एकनाथ शिंदे यांनी जोपासली. म्हणूनच आज महाराष्ट्रभर शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेकडे आहे आणि त्यावर जनमानस मतदार सुद्धा शिक्कामोर्तब करतो आहे. जे नगरपालिकांचे निकाल लागले, जे विधानसभेचे निकाल लागले आणि जे महापालिकांचे निकाल लागले त्याची सगळी आकडेवारी बघितली तर एकच गोष्ट सांगते की बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेला आहे. आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे नाही, महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत, मराठी माणूस म्हणजे सुद्धा उद्धव ठाकरे नाहीत. उद्धव ठाकरेंवरची टीका, उद्धव ठाकरेंचा अपमान, उद्धव ठाकरेंचा पराभव म्हणजे मराठी माणसाचा पराभव नाही, यावर महाराष्ट्राच्या मतदाराने शिक्कामोर्तब केलेला आहे. कारण त्याच मतदाराने एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या विचाराचा वारस म्हणून शिक्कामोर्तब केलंय मतामधून. लागोपाठ तीनदा विधानसभा, नगरपालिका, नगर परिषद आणि आता महापालिका. कदाचित उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा मतदार एकनाथ शिंदे हाच बाळासाहेबांच्या विचारांचा, राजकीय भूमिकेचा वारस आहे यावर शिक्कामोर्तब करेल. पण या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट आणखीन सिद्ध केली की ठाकरे ब्रँड म्हणून जे काय कौतुक सांगितलं जातं ते कौतुक महाराष्ट्राला होतं, ते बाळासाहेब नावाच्या व्यक्तीचं होतं, त्यांच्या कुटुंबाचं आणि वारसांचं नव्हतं.
कारण वारसांना आपल्या पित्याचा वारसा टिकवता आला नाही, जगवता आला नाही, वापरता आला नाही. आणि म्हणून मुंबई महापालिका या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केली, जी देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली होती, की बाळासाहेब म्हणायचे की माझा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान. हे मुंबईकरांना पटत होतं, पण उद्धव ठाकरेंचा पराभव म्हणजे मुंबईचा बाळासाहेबांचा पराभव नाही. तेव्हा जे वाक्य देवेंद्र फडणवीसांनी 1 मे 2022 रोजी उच्चारलं होतं, ते साधं सरळ होतं की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही. आणि मुंबई महापालिकेच्या निकालांनी त्याला एक पुष्टी जोडली की उद्धवराव, तुम्ही ठाकरे असाल, पण तुम्ही बाळासाहेब सुद्धा नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.